ग्लोबल झालेला आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा सचिन ढवळे सर काही क्लिप्स टाकतात प्रश्नांच्या उत्तरांच्या पद्धती आणि त्या पद्धतीमुळेच तो फायदा विद्यार्थ्यांचा होत चाललेला आहे. सुरुवात या सामन्याची होते. देवगिरी ब्लास्टर्स संघाकडून राहुल कोकाटे आणि प्रफुल्ल बाविस्कर दोन फलंदाज मैदानाच्या एंटर होत्या. ऋषिकेश खोले बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला सरकून खेळायचा प्रयत्न राहुल कोकाटे यांचा राहिलेला आहे. 3:50 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. चला वेळ मॅच करून घ्या. 25 मिनिटात तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची आहेत. देवगिरी संघाकडून हा शेवटचा सामना खेळला जाणार आहे या लीग स्टेज मधला. हुक करायचा होता पण कनेक्शन तितकंस कन्व्हिन्सिंग झालं नाही. पण थ्रो म्हणजे का हाच प्रश्न अजय विचारतायत की गरज नसताना कुठलीच रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. कारण त्यांच्याकडे अजून एक सामना आहे म्हणजे जंजिराकडे आणखीन एक सामना यानंतर आहे. पण हा सामना जिंकून गुणतालिकेवर वर यायचं आहे. अंतिम दिवसाचं तिकीट कुठल्या संघाला मिळेल ते आज संध्याकाळपर्यंत कळणार आहे. अजूनही आम्ही गुणतालिका प्रसारित केली नाहीये की कुठला संघ कुठल्या स्टेजवर आहे. आणि तिकीट वाटप हे संध्याकाळच्या सत्रामध्ये केलं जाईल. पण ते तिकीट वाटप तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर तुम्हाला मिळेल. कुठलाच वशिला चालणार नाही. पण पाहूया आता नशीब आणि मेहनत ही सांगड कुठल्या संघाची जुळते. धावसंख्या 2 देवगिरी ब्लास्टर्स. नेक्स्ट बॉल ऋषिकेश ऑन साइडला पुल केला आणि आता या पहिल्या षटकातच पॉवर पाहायला मिळते फलंदाज प्रफुल्ल बाविस्करची. बॉल सीमारेषा पार स्क्वेअरला क्लिअर चौकार. शांतता भंग झालेली आहे. थोडा शांत चालला होता क्रिकेटचा खेळ आणि आता डायनामिक परफॉर्मन्स पाहायला मिळेल का पाहूया. कारण संधीच होती. रिप्लेमध्ये आपण पाहिलं की शॉर्ट ऑफ लाईन बॉल थोडे सोपे असतात खेळण्यासाठी आणि पॉवर प्लेमध्ये जिकडे डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे फक्त 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात ठेवलेले आहेत अशा वेळेला खूप चांगल्या पद्धतीने तो अप्रोच कॅप्टनचा राहिलेला आहे. कॅप्टन स्ट्रायकर एंडला प्रफुल्ल बाविस्कर. यावेळेस पंच केलंय सर्कलला क्लिअर केलंय आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा अंदाज अभ्यास आढावा प्रफुल्लचा योग्य राहिलेला आहे. या अगोदर स्क्वेअरला क्लिअर केलं आणि आता कव्हर्स क्षेत्र क्लिअर करताना येतो या षटकातला दुसरा चौकार. देवगिरी ब्लास्टर्स बिनबाद 10 धावा. यावेळेस कॅप्टन्स प्रफुल्ल आहेत आणि पहिल्या क्रमांकावर ते आलेत आणि आता ते एन्जॉय करतायत आणि त्यांची अपेक्षा तीच होती. योगेश, राहुल, ऋषी आणि 2 भोसले सचिन भोसले सचिन के भोसले दोघांकडून चांगल्या खेळायची अपेक्षा कॅप्टन्स आहे. पण कॅप्टननी स्वतःचं नाव नाही घेतलं. प्रफुल्ल यांच्याकडून देखील ती अपेक्षा ते ठेवावीच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या देवगिरी ब्लास्टर्स 11 विदाउट लॉस 11 एकही विकेट न गमवता. चला जास्त वेळ घेऊ नका. आता तर आपण 6 सामने संपवलेले आहेत वेळापत्रकातले. सकाळी 8:45 वाजता आपण स्टार्ट केलं आणि जर तुम्ही 8 तासात 6 सामने संपवताय मग तो रेशिओ थोडासा विचारात घेण्यासारखा आहे. आपण वेळेवर लक्ष घाला. ओव्हर रेट व्यवस्थित राखा. बॉलिंग ट्रॅकवर निखिल इथापे सेकंड ओव्हरसाठी सुरुवात करतायत. बॉलिंग मार्कवर पोहोचतायत. पंचाच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला प्रफुल्ल यांच्या वतीनं 2 मोठे स्ट्रोक्स या अगोदर पाहायला मिळाले. यावेळेस ग्लान्स केलंय. बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षण तर झालं होतं. चपळता क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. थ्रो स्ट्रायकर्स एंडला पण तोपर्यंत वेगानं राहुल कोकाटे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते. सिंगल पिऊन ते धावसंख्या पोहोचते 12 विदाउट लॉस. आदरणीय बच्चू कडू साहेब आधारस्तंभ या स्पर्धेचे आणि त्यांच्याच विचारसरणीवर विश्वास आहे आदरणीय सचिन ढवळे सरांचा. फुल लेन बॉल होता. ऑन साइडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण पॉवर प्ले मध्ये ते थोडं कठीण होऊन बसते. आता
प्रफुल्लच्या मागोमाग राहुल यांच्या बॅटमधून सुद्धा येतोय चौकार. पार्टनरशिप ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि तो खेचलाय ऑन साइडला. खाली क्षेत्रात खेळायचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. वारंवार डीप मधल्या क्षेत्ररक्षकांची जागा अजय बदलतायत. आता डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. फलंदाज राहुलसाठी, पण ऑफस्टमच्या बाहेर डीप मध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण ठेवलं नाही आणि गोलंदाजाला ते कळलं नाही की आपल्याला बॉलची पिचिंग कुठे करायची. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा, विड्थ मिळाली, चौकार वसूल केला राहुलच्या बॅटमधून. हा दुसरा चौकार. हा सोपा सिलेबस नाही आहे क्रिकेट, कठीण सिलेबस आहे. फक्त हातात बॅट घ्यायची आणि हातात बॉल घ्यायचं. क्रिकेट खेळता येत नाही, तर प्रत्येक घडामोडींचा व्यवस्थित विचार करून तुम्हाला खेळायचं असते. क्षेत्ररक्षण कुठे ठेवलंय, बॉल कुठे ठेवायचा आहे, समोरील फलंदाज कुठे खेळेल, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना व्यवस्थित सांभाळून उत्तर द्यायचं असतं. धावसंख्या चांगली झाली देवगिरी ब्लास्टरची 20. आणि आता सरळ कोण नाहीये बघा, लॉंग ऑनला कोणी नाहीये आणि त्या संधीचा फायदा उचलला. ऑन द राईज हा फटका सजवलेला राहुल कोकाटे आणि क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत चूक झाली, थोडासा वेळ मिळाला फलंदाजांना, पण 2 धावांवर फलंदाज समाधानी आहेत. काय फलंदाजी चालू आहे, म्हणजे ज्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणीच स्ट्रोक्स एक्झिक्यूट केले जात आहेत. यालाच म्हणतात सेन्सिबल अँड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. निखिल तापेचं हे षटक आतापर्यंत 10चं. निखिल तर विकेट घेण्यासाठीच ओळखले जातात, पण आता सातत्यानं जेव्हा आपण एकमेकांना पाहतो, प्रतिस्पर्धी संघामध्ये कुठले खेळाडू आहेत, तो मागे कसा खेळलाय, लीग मध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा राहिलाय, तो कुठल्या झोनमध्ये स्ट्रॉंग आहे, तो कुठल्या झोनमध्ये वीक आहे, तो अभ्यास युट्यूबच्या माध्यमातून होतोच. आणि तोच अभ्यास आता राहुल कोकाटे आणि प्रफुल्ल बाविस्कर यांचा राहिलेला आहे. शेवटचा बॉल रनआउट करायचा प्रयत्न होता का? लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. यापुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा, म्हणजे सगळे सामने जे उरलेले आहेत आजच्या वेळापत्रकातले ते महत्वाचे राहणार आहेत. आणि जशी माहिती संध्याकाळी आपण देणार आहोत सर्व संघांना की पुढच्या फेरीमध्ये कोणते संघ पोहोचतील, त्याची माहिती संध्याकाळपर्यंत तुम्हालाच मिळून जाईल. आम्हाला अनाऊन्स करण्याची काही गरज नाही आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा स्टँड माहिती आहे की कोणी किती सामने जिंकलेले आहेत आणि नेट रन रेट कोणाचा कसा आहे. आणि बघा यावेळेस जर इतका आखूड टप्प्याचा बॉल जर तुम्ही राहुल कोकाटे यांनी दिला तर मग ते तर तयारीत आहेच. बॉलला हुक करताना या 6 धावा वसूल केलेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकाचा शेवट आपल्या आक्रमक अंदाजाने राहुल कोकाटे यांनी केला. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलेलं आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघाने, एकही विकेट न गमावता. योगेश थांबले, फायदा झाला. खरं तर डाव प्रफुल्लने सुरू केला आणि आता राहुल कोकाटेच्या वतीने धावा मिळत आहेत देवगिरी ब्लास्टर्सला. 2 षटकाचा खेळ संपून धावसंख्या 29 झाले. विदाउट लॉस 29. जेवणाची 20 पॅकेट्स उरलेले आहेत. जेवणाचे 20 पॅकेट्स उरलेले आहेत. अजूनही कोणी जेवणाचं बाकी असेल तर आपण कृपया संपर्क साधू शकता. जेवण शिल्लक आहे, वाया घालवायचं नाहीये. जर कोणाला जेवायचं असेल आपण ट्रॉफी सेक्शन मध्ये या, त्या ठिकाणी जेवणाचे पॅकेट्स अवेलेबल आहेत. थँक्यू. धावसंख्या 29 झाले. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर एंडला प्रफुल्ल खेळतात 8 वर, राहुल कोकाटे खेळतात 17 वर. चांगला स्ट्राईक रेटने. अपील इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप असं पंच दर्शवत आहेत, पण प्रत्येक संघाकडे रेफरल आहे. यू कॅन यूज इट, पण तो कधी वापरायचा आहे त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. कारण कधी कधी जेव्हा आवश्यकता असते तुमच्याकडे रेफरल नसतो, त्याचमुळे विचार करून रेफरल वापरायचा आहे. DRS साठी जायचं आहे, LBW साठी जायचं आहे, बाउन्सर आहेत, व्हाईट बॉल आहेत. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल मागे जातोय. आतापर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय.
ऋषी कापसे यांना गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तिसऱ्या षटकासाठी, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज चांगलं काम करताना पाहायला मिळाले नाहीये. अजय पर्याय वापरतायत, म्हणजे अजय अजूनही गोलंदाजीसाठी आले नाही आहेत तर ते पर्याय वापरतायत, कारण आतापर्यंत लीग चांगली राहिली जंजिरासाठी. आतापर्यंत त्याने सामने खेळलेले आहेत 7 आणि जिंकलेले आहेत यावेळेस फटका खूप चांगला सजवलेला आहे. रिव्हर्स स्वीप, क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंटला, सिंगल कंप्लीट. अजय विनिंग काउंट किती आहे? 3. म्हणजे अजूनही ही 2 मॅचेस जिंकायच्या आहेतच. आता हे महत्वाचं गणित आहे, हे पुढचे 2 मॅचेस जास्त फरकाने जिंकायचे. त्याचमुळे आता तो यष्ट्यांच्या मागे राहून प्रॉपर लीड करतोय पूर्ण मैदानाला, आणि ते आवश्यक आहे. कधी कधी आपण बॅकफुटला थांबून जर आपल्या संघातील इतर गोलंदाज जर चांगलं काम करू शकतील हा विश्वास तुमच्याकडे आहे तर ते खूप महत्वाचं. बघा या ठिकाणी मॅच खूप चांगल्या पद्धतीनं सेट झाले. देवगिरी ब्लास्टर संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळाला, पण या षटकांमध्ये धावांचा वेग मंदावलाय आणि त्याचं क्रेडिट तर ऋषी कापसेला जाते. चांगला स्पिन अटॅक आहे. खरं तर मला असं वाटते बॉल जुना व्हायची ते वाट पाहत होते, आता प्रॉपर बॉल ग्रिप करतायत, बॉलला टर्न सुद्धा मिळतोय. पिचिंग तर ऑलरेडी त्यांची चांगलीच आहे बॉलची. त्याचमुळे ऋषीने आतापर्यंत या षटकावर दबदबा राखलाय. 3 धावा खर्च केल्या, शेवटचा बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला, आणि दांडीगुल विकेटचा रकाना सुद्धा भरलाय. अजयचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. राहुल कोकाटे होत आहेत बाद. 32 धावा, 1 फलंदाज बाद. देवगिरी ब्लास्टर्स. तीन षटकं संपली, 32 धावा, 1 फलंदाज बाद. आता कुठला गोलंदाज येईल? चौथ्या षटकासाठी अजय येतोय, म्हणजे त्यांनी स्वतःला स्लॉग ओव्हर साठी राखून ठेवलेला आहे. पुढच्या सामन्याचे अनाउन्समेंट देखील देऊया. आम्हाला प्रकाश मडके माहिती देतील की पुढचा सामना कोणता खेळला जाणार आहे, कारण काही क्रमबदल आपण केलेले आहेत आणि म्हणूनच आता पुढचा सामना कोणता त्याची माहिती आपण घेऊया. शरद दौड सर, सुदर्शन केदार सर, बॅटची लिडिंग एज, बॉल फ्लाय स्लिपला व्हॉलीबॉल खेळलाय आणि बॉल त्याने थांबवलाय आणि या दुसऱ्या धावासाठी प्रयत्न फलंदाजांचे यशस्वी राहिलेले आहेत. ॲडव्होकेट सचिन के भोसले, म्हणजे योग्य त्या वेळी सचिन आलेत. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, चांगला रन रेट आहे, 3 षटकामध्ये चांगला धावफलक सजवलेला आहे. त्याचमुळे आता तो मोमेंटम आहे देवगिरी ब्लास्टर संघाकडे. जरी राहुल बाद झालेले आहेत पण अजय पुराणिक बॉलिंगसाठी आलेत. कदाचित सचिन भोसले यांच्यासाठी अजयने स्वतःला राखून ठेवलं होतं. प्रफुल्ल थोड्या वेळासाठी टेन्शनमध्ये आले होते, झेलचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते पण तसं होत नाही. अजय योग्य त्या वेळी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पण सचिन भोसले यांचा खेळ आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. विश्वासाचं दुसरं नाव देवगिरी ब्लास्टर संघासाठी सचिन भोसले आहेत. मग विथ बॉल विथ बॅट त्यांची स्किल, त्यांचं टॅलेंट खूप चांगलं राहिलेलं आहे आणि बॅट फ्लो खूप चांगला आहे त्यांचा. बघा यावेळेस वेट अँड वॉच पॉलिसी, लेट कट, बॉलला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. चौफेर फलंदाजी करण्याची धमक या फलंदाजाकडे आहे. बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय, चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या आता वेग पकडते. कुठेतरी पॉज आला होता धावफलकाला
आता इनसाइड आउट, व्हॉट अ क्वालिटी बाय सचिन भोसले. लगातार दुसरा चौकार सचिनच्या बॅट मधून. नावातच खूप काही दडलंय. चौकार. परफेक्ट पंच. तुम्ही ज्या गोष्टीत पटाईत आहात ती गोष्ट साध्य झालीच पाहिजे आणि ती साध्य केली जाते सचिनच्या वतीनं. यावेळेस फटका दमदार. मिळवल्यात 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय आणि डिस्टन्स गाठत असताना बॉल लँड होतोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 2 चौकारानंतर षटकार. $49 हवा. एक फलंदाज बाद. पुढचा सामना खेळला जाईल लोहगड आणि पुरंदर. त्याला दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. लोहगड आणि पुरंदर या 2 संघादरम्यान पुढचा सामना खेळला जाणार आहे. लोहगड वर्सेस पुरंदर. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 76 which will be go total. 49. एक फलंदाज बाद. आणि आता बघा अजय पुराणिक यांनी आता स्वतःची कामगिरी दाखवलेली आहे आणि तो सांगतोय आमची खाडाल छेड तर आम्ही 100% करू परत फेड. विकेटचा शोध घेतोय. सचिन भोसले बाद होत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. फलंदाज सचिन बॅक टू डग आउट. 49. 2 विकेट डाऊन. चला टाइमर स्टार्ट आहे. टाइमर स्टार्ट आहे. एकत्र येऊ नका. टाइमर स्टार्ट आहे. जंजिरा वेळ थांबत नाहीये. अक्षय सोनूने नवीन फलंदाज. $49 धावा. 2 फलंदाज बाद. 12.25चा रन रेट राखलेला आहे देवगिरी ब्लास्टर्सने. नवीन फलंदाज प्रफुल्ल यांच्या साथीनं अक्षय सोनूने मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. स्ट्रायकर्स एंडला प्रफुल्ल. बॉलिंग ट्रॅकवर ऋषी कापसे यांना स्पेल कंटिन्युएशन साठी बोलवलेलं आहे. मागच्या षटकात त्यांनी विकेटचा शोध घेतला होता जरी ते महागडे ठरलेत. यावेळेस आणखी एक विकेट. मिस्टर सावंत अशा चुका नाही चालणार आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. ऋषीने आणखीन एक विकेट मिळवला असता. मागचं षटक तर इकॉनॉमिकल राहिलं होतं त्यांचं. 1 विकेट त्यांनी मिळवला होता आणि आता आणखीन एक विकेट त्यांना मिळू शकला असता. प्रॉपर बॉलिंग अटॅक. कोण म्हणते की स्पिन अटॅक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चालत नाही? चालतो आणि तो जबरदस्त चालतो. तेच ऋषी कापसे यांच्या वतीनं पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. शॉर्ट स्टॉप क्लिअर. लॉंग स्टॉप क्लिअर. वेट फॉर अंपायर सिग्नल. वाईट बॉलच्या 5 धावा. बोनस टीम देवगिरी ब्लास्टर्सला. धावसंख्या 54. तर देवगिरी ब्लास्टर्स संघ 54 वर पोहोचलेला आहे. काही चुका होत आहेत. कधी कधी त्या गोष्टी महागात सुद्धा पडतात. ऋषी कापसे ओव्हर द विकेट.
चांगला बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी बट पिचिंग योग्य आहे आणि बेल्स ड्रीप नाही झाल्यात. बेल्स नाही दिसलं इकडनं, बेल्स पडल्या नाहीत. जरी बॉल स्टंपच्या मधून गेलाय पण लॉच्या अंतर्गत बेल्स कुठेतरी निघाल्या पाहिजेत, निखळल्या पाहिजेत, तसं झालं नाही. त्याचमुळे अक्षय सोनूने बचावलेले आहेत. क्रॉस बॅटेड खूप चांगली बॉडी पोझिशन घेत असताना बॅकफुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेगला सिंगल होते कंप्लीट. एकदा वाढते आणि धावसंख्या एकण्या मदतीने पोहोचते 56 वर. व्हाईट बॉलच्या 5 धावा त्या ऋषीच्या खात्यात जात आहेत. अन्यथा त्यांनी आतापर्यंत चांगलंच स्पेल हाताळलं होतं. देवगिरी ब्लास्टर्स या संघाला रोखण्यासाठी तो पर्याय जंजिरा फायटर्स संघाकडून वापरला जातोय. आणि लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅटरला अडवतोय. खूप कमी वेळ आहे हे पाहायला मिळतं, पण ऋषी एका वेगळ्याच भूमिकेमध्ये आता शिरलेले आहेत. इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर ही भूमिका त्यांनी आतापर्यंत सादर केलेली आहे. आणि प्रेक्षकांचा आदर तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही चांगला खेळ सादर करता. पण आता प्रफुल्लचा चांगला खेळ सादर केलेला पाहायला मिळते. पुढे सरकले आणि बॉलला फक्त दिशा दिली. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला. चौकार, 4 धावा. इम्प्रुव्हायझेशन करायचंच आहे आणि तेच इम्प्रुव्हायझेशन प्रफुल्ल बाविस्कर यांच्या वतीने पाहायला मिळालं. धावसंख्या 60. पुन्हा एकदा तोच स्ट्रोक खेळायचा होता पण यावेळेस ऋषी यांची हुशारी पाहायला मिळाली. 22ची एकदा मिळते. 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 61. 2 फलंदाज बाद देवगिरी ब्लास्टर्स. 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. चला लोहगडचे कॅप्टन रेडी ना आणि पुरंदर, अरे वा रेडीच आहेत. कॅप्टन बदललेत पुरंदरचे. लोहगडचे तेच आहेत अश्विन कुमकर. चला शेवटचं षटक आता सुरू होते. चला ओव्हर रेट ओके आहे शोएब सर. प्रतीक पाटील गोलंदाजीसाठी पंचांच्या उजवीकडून तयार होत आहेत. बघा पुन्हा एकदा ते दाखवलं जाते की बॉल स्टंप्सच्या मधून, स्टंप्स हल्ली पण बेल्स जागच्या जागी होती त्याचमुळे बचावले अक्षय सोनूने. ऋषी आपसेनंतर आता प्रतीक पाटील ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतायत. ओ फंबल झाले. मग एकाला 2 मध्ये बदलण्याचा मौका फलंदाजांना मिळालेला आहे. पण कधी कधी मिसफील्ड कॅन बी डेंजरस. अक्षय सोनूने धावचीच्या स्वरूपात बाद, विकेट डाऊन. चला 2 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. 2 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. लक्षात घ्या. चला क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर चला, आपापल्या जागेवर चला. क्षेत्ररक्षकांनी 2 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. थँक्यू. नवीन फलंदाज योगेश बहुरे, पहिल्यांदाच खालच्या क्रमांकावर योगेश बहुरे आलेले आहेत. सर्वांना मौका मिळावा, सर्वांना संधी मिळावी, त्याचमुळे योगेश बहुरे. प्रकाश मडके सर गेस्ट टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. थँक्यू. ऑन साइडला बॉलला टर्न करायचा होता, संपर्क तितका योग्य नव्हता, पण क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल मागे जातोय. फाईन लेगला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही आहे. 1च धाव मिळेल. एकदा वाढते धावसंख्या 63 धावा. 3 फलंदाज बाद. प्रफुल्ल 20 वर पोहोचलेले आहेत पण त्यांचा स्ट्राईक रेट तितका रास्त नाहीये. 17 चेंडू 20 धावा. 2 लेफ्टी बॅटर्स आता खेळपट्टीवर आहेत. प्रकाश मडके सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. ओ बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. शॉट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षणाचं जजमेंट चुकलं आणि त्याचमुळे आउटफील्ड फास्ट आहे. बॉल वेगानं सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. थर्ड मॅन क्लिअर होतोय. चौकार. 4 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. योगेश बहुरे शेवटच्या षटकामध्ये तर आक्रमक प्रयत्नच करायचे आहेत आणि त्यासाठी ते सरसावले सुद्धा होते. संपर्क बॅटने बॉलचा तितका योग्य नव्हता
पण जेव्हा बॉल बिहाइंड द विकेट जातो एक्स्ट्रा पेसने तो ट्रॅव्हल होतो. आणखीन एक फटका फसलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडेल बॉल, तोपर्यंत डबलचा कॉल. स्ट्रायकर एंडला अपिश थ्रो. 2 धावा कंप्लीट. टॉससाठी आदरणीय CA अनिल स्वामी सर आणि सागरदादा तुपे सचिन डोळे फाउंडेशन मेंबर. तर मी सागरदादा तुपे सरांना आणि त्याबरोबर CA आदरणीय अनिल स्वामी सरांना विनंती करेल आपण टॉससाठी यावं अशी विनंती राहील. थँक्यू. धावसंख्या 69, फलंदाज बाद, 2 चेंडूचा खेळ बाकी. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये, बॉल मागे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जास्त मेहनत करावी लागली नाही, पण थ्रो त्यांनी योग्य त्या एंडला केलेला आहे. त्याचमुळे फक्त एकच धाव मिळते. आता पुन्हा एकदा स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत PCR रूम मध्ये. आणखी एक बॉल बाकी आहे. टाइम अप. चला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्या तोपर्यंत. टाइम अप. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी आपण करणार आहोत. मागचे 4 दिवस खूप चांगला अनुभव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समालोचन करताना मिळाला. आणि समालोचकाला काय हवंय? प्रॉपर व्ह्यू, साऊंड सिस्टम, त्यानंतर रिप्लेस व्यवस्थित आम्हाला एक्सप्लेन करता येत आहेत. थँक्स टू प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट टीम, थँक्स टू सचिन ढवळेज फाउंडेशन कोर कमिटी टीम. मग समालोचन करणाऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. फ्री माइंडेडने कॉमेंट्री करता येते. अंपायर डिसिजन सुद्धा सर्व काही ओके मध्ये आहेत. तर आता पाहूया इकडे फलंदाज सेफ आहे की नाही, कारण त्याने बॅट उशिरा ड्रॅग केली आहे आणि त्याच गोष्टीची शहानिशा PCR रूम मध्ये चालू आहे. बेल्स डिसलॉज कधी झाले आणि बॅट ग्राउंड झाली आहे का त्या गोष्टीची तपासणी चालू आहे. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय झालेला आहे 70 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक पाटील. लास्ट बॉल, राऊंड द विकेट. बॅक टू द बॉलर. आणखीन 1 धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 71. जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. 36 चेंडू 72 धावा. जंजिरा फाईटर्स. जाऊया टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत मनोज बेल्लेकर सर. नमस्कार. अगदी आपण पाहतोय आता यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला ठिकाणी संपन्न करायचा आहे. टॉससाठी मान्यवर सुद्धा उपस्थित झाले. CA आदरणीय अनिल स्वामी सर आहेत. आपले सचिन डोळे फाउंडेशन मेंबर आहेत आदरणीय सागरजी दुबे सर आपल्या समितीचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत. एका बाजूला लोहगडचा संघ आहे आणि एका बाजूला पुरंदरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होईल. ज्या टॉसवरती एका बाजूला जर अगदी आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीग आणि एका बाजूला नाव अगदी आपण पाहिलं तर सचिन डोळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी असं नाव आहे. ओके. सचिन ढवळे मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी, प्रहार प्रीमियर लीग. टॉस विन लोहगड. काय घेणार? आम्ही पहिली बॅटिंग घेऊ. बऱ्याचशा टीम आम्ही पाहिल्यात की टॉस झाला की फिल्डिंग स्वीकारतायत, पण लोहगड टीम आता बॅटिंग. आमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्ही पहिली बॅटिंगच घेणार आहे. आज ॲज अ कॅप्टन म्हणून खूप मोठी जबाबदारी आली, काय सांगशील? सेम गेम, आम्ही सेम टीम, आमची सेम गेम खेळू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील लोहगड टीमला. टॉस जर पुरंदर टीमने जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकला तर आमचा पण निर्णय बॅटिंग होता, कारण आमची ट्राय करत होतो. आमचं मॅचेस जवळपर्यंत गेल्या, लक नव्हतं की आम्ही जिंकलो नाही. पण आता इथनं आमच्यात लास्ट 3 मॅचेस राहिलेत आणि आमच्या मॅचमध्ये खूप गॅप पडला, त्यामुळे आमचं पूर्ण टेम्परमेंट हल्लेलं. त्यामुळे आमच्या मॅचेस पूर्ण एक्सटेंड होत गेला. त्यामुळे आमचे प्लेयर असे पूर्ण मॅचच्या फ्लोमधून बाहेर गेले. त्यामुळे त्याचा पण आम्हाला डिसएडव्हान्टेज झालेत. तरी पण आम्ही इथनं ह्या मॅचचा फुल प्रयत्न करू ट्राय करण्याचा, जिंकण्याचा, आणि 100% देऊ. आणि आमच्या टीमचं असं की आम्ही 100% दाखवून देईल की आमची टीम काय होती, काय आमच्या टीममध्ये होतं. पण आमचं लग्न होतं त्यामुळे आम्ही हारलो. तर इथनं लास्ट आमच्या 3 मॅच येतात, त्या 3 मॅचमध्ये आम्ही 100% जिंकण्याचा प्रयत्न. सचिन ढवळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आलेला माणूस आयुष्यात कधीच हार मानत नाही. मग त्याला सातत्याने संधी मिळाली काय किंवा संधी मिळाली नाही काय,
पण एक लक्ष जे असतं ना, हे लक्ष साधणं सगळ्यात गरजेचं राहील आणि ते लक्ष साधण्यासाठी आमच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांना मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. टॉस या ठिकाणी संपन्न झाला. लोगड संघाने या ठिकाणी टॉस जिंकला आणि सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पुरंदर संघ सुरुवातीलाच आपल्याला इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. पाहूया या मॅचमध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. त्या मॅचमध्ये तर पाहायला मिळेलच, पण आत्ता जी मॅच चालू आहे त्या मॅचकडे जाणं गरजेचं राहील. तिथं कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत मनीष पाटील सर. आपण पाहतोय खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेचा थरार पर्व 13व्या मध्ये प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 आणि प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून अफलातून होणारी कामगिरी अगदी आपण पाहतोय. दर्जा आहे या लाईव्ह प्रेक्षकांचा, त्यांनाही सर्वांच्या तरी खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरामन प्रकाश सरांच्या बरोबर, विशाल सरांच्या बरोबर अगदी आपण परत एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष पाटील सरांच्या बरोबर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मनोज बेलेकर सर, धन्यवाद पुन्हा एकदा उत्तम सावंत सर. एक सूचना आलेली आहे, आपल्याला आणखीन 6 सामने कंप्लीट करायचे आहेत. सूचना खेळाडूंसाठी आहे की कुठला फलंदाज जर बाद होतोय तर तो 30 सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदर फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाच पाहिजे. आता आयोजकांचं तुमच्यावर लक्ष आहे. हायलाइट्स आपण पाहतोय या पहिल्या डावाच्या. सचिन भोसले यांनी काय दमदार कॅमिओ दिला. छोटासा पण प्रभावी खेळ फलंदाजीचा सचिन के भोसले यांच्या वतीने पाहायला मिळाला. हा षटकार, परफेक्ट पिकअप स्ट्रोक, एक रेंज आहे फटक्यांची सचिन भोसले यांच्याकडे, पण ती रेंज जरी सचिनकडे आहे पण त्यांना अडवण्याची धमक अजय पुराणीकडे आहे, ते पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर त्याच षटकाच्या अजयने त्यांना बाद केलं, पण त्यानंतर प्रफुल्ल आणि योगेश बहुरे यांनी धावफलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि 71 धावांपर्यंत मजल मारलेली आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघाने आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत चैतन्य पवार आणि नॉनस्ट्रायकर एंडला अजय पुराणिक. चैतन्य आणि अजय हे 2 फलंदाज या दुसऱ्या डावाची सुरुवात करतील. फलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅकवर योगेश बहुरे, कॅप्टन सध्या प्रफुल्ल आहेत. व्हाईस कॅप्टन योगेश बहुरे. फुल टॉस बॉल, पॉवर प्ले मध्ये गॅप शोधलाय. पहिल्याच बॉलवर आता 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही आहोत तयार, हे सांगणारा दमदार चौकार. 4:23 हा डाव सुरू झालेला आहे. बघा पुन्हा ती सूचना आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला वेळ वाचवायचा आहे. कुठला फलंदाज बाद झाला तर तो 30 सर्कलच्या बाहेर येण्यापूर्वी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक आहे. चकवा देणारा हा फुल टॉस, डीपिंग फुल टॉस ज्याला आपण म्हणतो, ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल योगेश बहुरेचा. चैतन्यचा ऑनसाइडला खेळण्याचा पवित्र आपण पाहिला, पण त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. डॉट बॉल आलाय पहिल्या चेंडूवर. चौकार आल्यानंतर धावसंख्या 4. पुढचा बॉल राऊंड विकेट. योगेश पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर त्यानंतर फिरकीचं जाळं विणलं जातंय चैतन्य पवार यांच्या विरोधात. योगेश बहुरे नवीन फर असलेल्या बॉलला प्रॉपर ग्रिप करतायत, ही एक महत्वाची बाब आहे कुठल्याही गोलंदाजासाठी. परफेक्ट बॉलिंग, आणखीन एक फुल टॉस. पण जर आपण चेंडूचा पाठलाग केलाच नाही तर मग तो स्ट्रोक मैदानात येईल कसा. परिस्थितीजन्य क्रिकेट खेळावं लागते. जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये असतो, आपल्यासमोर एक टार्गेट आहे की आपल्याला एका षटकात किती बनवायचे आहेत, या डावात किती धावांचा पाठलाग करायचा आहे, किती धावांना रोखायचं आहे. तर ती परिस्थिती ओळखून तो परिस्थितीजन्य खेळ दुसऱ्या डावात खेळावाच लागतो. आणि थोडी चर्चा होते कारण पहिल्या चौकाराचं मोल आता राहिलं नाही. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 4. पुढचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ कमबॅक बाय बॉलर योगेश बहुरे. तुमच्या कामांची प्रशंसा होईल, तुमच्या कामांवर टीका सुद्धा केली जाईल, पण तुम्हाला तुमचं काम करत राहायचं आहे आणि तेच काम योगेश बहुरे यांचं पाहायला मिळते. पहिल्या चौकारानंतर बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स. आता रिक्वायर्ड रन रेट वाढतोय 13.16. जिंकण्यासाठी आणखीन 68 धावांची गरज आहे 31 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला आणि हा
चेंडू सुद्धा येतोय. डॉट, बॅक टू बॅक 5 डॉट बॉल्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 4 धावा जंजिरा फायटर्स. जिंकण्यासाठी 30 चेंडू 68 धावांची गरज. चला नवीन बॉलरने आपल्या जागेवर जायचंय. 30 चेंडू 68. सचिन के भोसले जे काल प्लेअर ऑफ द डेच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्या क्रमांकावर बाळा क्षीरसागर 4 पॉइंटने ते मागे होते काल प्लेअर ऑफ द डेच्या यादीमध्ये. आजची यादी सुद्धा शोएब सर बनवत आहेत. आशुतोष दोघांनी मिळून ती यादी बनवलेली आहे, रेडी आहे. संध्याकाळी आपण ती माहिती देऊच. पण चला दुसऱ्या षटकाची सुरुवात होते व ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको. ओव्हर ब्रेक मध्ये सुद्धा टाइमपास नको. टाइमपास हा मुळीच नकोय. स्ट्रायकर एंडला अजय पुराणिक पहिल्यांदा, म्हणजे 6 चेंडू नंतर आता अजयला ती स्ट्राईक मिळालेली आहे. सचिन वर्सेस अजय. विसरून चालणार नाही की पहिल्या डावामध्ये सचिनला अजयनेच बाद केलं होतं. त्याचमुळे हे कॉन्टेस्ट आणि हे षटक पाहताना मजा येईल, कारण अपमान कधीच विसरला जात नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वारंवार ते मोके मिळतात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर सचिन, स्ट्रायकर एंडला अजय. धावसंख्या 4. बॅटचा संपर्क होता, रुबिकट बॉल विकेट किपरच्या डावीकडून मागे जातोय. लॉंग स्टॉप क्लिअर करतोय योगेश बहुरे. जरूर ते लीन फॉरवर्ड झाले होते. कॅच ड्रॉप, चौकार, 4 धावा. बऱ्यापैकी अडकवलं होतं अजयला. नाही, खरंच अशक्य होता तो झेल. प्रयत्न योगेश भोरे यांनी केले होते. इतक्या कमी वेळामध्ये तितक्या फ्लेक्झिबिलिटीने बॉल कॅरी करणं सोपं नव्हतं. पण सचिनचं तेच म्हणणं आहे की विकेट कोणाचा आहे त्यावर फोकस करायला हवं. आणि बघा अजयला जर बोट दिलं तर मग तो हात पकडतो. बॉल लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. येतोय अफलातून षटकार अजय पुराणिकच्या बॅटमधून, सिक्सर. हा तर लेंथ बॉल होता आणि तो लेंथ बॉल सोडेल कसा अजय पुराणिक. षटकार प्राप्त केलेला आहे आणि जी धावसंख्या थांबली होती, धावसंख्येला रेड सिग्नल बसला होता, त्या धावसंख्येला वेग देण्याचं काम या षटकामध्ये अजय पुराणिकने केलेलं आहे. धावसंख्या पुढे सरकते. बॅटची इनसाइड एज, बॉल मागे, फाईन लेग, लॉंग लेग झोन मध्ये चेस चालू आहे आणि चेस कंप्लीट झाला. रिले फिल्डिंग 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक अजय पुराणिक स्वतःकडे ठेवत आहेत. धावसंख्या 16 झालेली आहे. सागर तुपे सर पाहायला मिळत आहेत, कोर कमिटी मेंबर. हा ड्रोन व्ह्यू प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं या मैदानाचा पाहायला मिळतोय. सचिन कडून वारंवार ते प्रयत्न केले जात आहेत. ट्रॅप रचला होता, क्षेत्ररक्षक होता वाईड ऑफ लॉंग ऑफला. पण आता जर तुम्ही षटकार खेचताय मग क्षेत्ररक्षण कितीही बदला, कितीही फेरफार करा, फरक पडत नाहीये. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ क्लिअर करतोय. षटकार येतोय अजय पुराणिकच्या बॅटमधून. बिनबाद 22 धावा जंजिरा फायटर्स. लास्ट बॉल. या शेवटच्या बॉलवर पाहूया नेमकं काय लिहिलंय, कारण मला तेच चित्र पाहायला मिळते जे पहिल्या डावात मी पाहिलं होतं की शेवटच्या बॉलवर अजयने सचिनचा विकेट मिळवला होता. आणि आता तसंच कुठेतरी घडत होतं. मिड विकेटला बॉल लँड झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जंजिरा फायटर्सची 72चा पाठलाग करताना एकही विकेट न गमावता 23 धावा. या हायलाइट्स आपण पाहतोय. स्ट्रोक्स अजयने कंप्लीट केलेले आहेत. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. जसं मी उल्लेख केला की प्रहार प्रीमियर लीग मध्ये काम करताना तो आनंद मिळतो. ज्या काही गोष्टी एका समालोचकाला हव्यात किंवा समालोचक कक्षामध्ये ज्या काही गोष्टी हव्यात, आमचे 2 स्कोरर व्यवस्थित त्यांचं काम चालू आहे. दोन्ही एक्स्ट्रा मेंबर आम्हाला त्या सर्व खेळाडूंची माहिती देत आहेत. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, हे स्क्रीन ज्या ठिकाणी रिप्लेच्या माध्यमातून आम्ही त्या गोष्टीला अॅनलाइज करतो आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. तर सर्व गोष्टी व्यवस्थित कॉमेंट्री बॉक्समध्ये सेट केलेल्या आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल जाईल डीप कव्हर्स, सीमारेषा पार, चौकार.
अजय आणि चैतन्याची जोडी जमले. अजयने तर पूर्णपणे जबाबदारीचा स्वीकार केलेला आहे. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ओळखताना डीप मध्ये खेळलेला आहे. ताकद होती या स्ट्रोक मध्ये. एलिव्हेशन तितकं नव्हतं, पण बॅटस्विंग चांगली असल्यामुळे बॉल वेगानं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 4 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 27 विदाउट लॉस, ज्यामध्ये 23चं कॉन्ट्रीब्युशन अजय पुराणिक. संपर्क तितका चांगला नाहीये. बॅटच्या आतल्या कडेला बॉल कनेक्ट होऊन पोचेल मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. आणि आता खूप वेळानंतर चैतन्य पवारला स्ट्राईक मिळालेली आहे. 6 चेंडू त्यांनी घेतलेत. पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार खेळला होता. त्यानंतर थोडासा ब्रेक लागला त्यांच्या खेळीला आणि तो काही संपण्याचं नाव घेत नाही. लगातार 6वा डॉट बॉल मिस्टर पवारचा आपण पाहतोय. विशाल दादा वसंत कांबळे स्टँड, ज्या स्टँडमध्ये बसून खेळाडू आपल्या सामन्यांची वाट पाहतायत. प्रेक्षक या सर्व घडामोडींना याची देही याची डोळा पाहतायत. लाईव्ह ऍक्शन पाहतायत. फुलटॉस बॉल. शेवटी आता सर्व पर्याय संपले चैतन्याचे. त्यांनी बॉलला फक्त ढकललं आणि यावेळेस जर त्यांनी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर मग मोठा फटका येऊ शकला असता, कारण हा ज्युसी फुलटॉस होता. पण आता त्यांनी मन बनवलंच होतं की बस आता खूप झालं. अजय पुराणिक स्ट्रायकर एंडला 24 वर थोडे थांबलेत, पण चांगला स्ट्राईक रेट आहे अजय पुराणिकचा. 300चा स्ट्राईक रेट आहे. 8 चेंडू 24 धावा, बिनबाद 31. जंजिरा फायटर्स क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळले आहेत. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे. ओ दॅट वॉज अ बिग मिस्टेक बाय फिल्डर. थ्रो करण्याची घाई का? अगोदर बॉल कलेक्ट प्रॉपर कम्फर्टेबली थ्रो करा, पण तसं काही घडलं नाहीये. थ्रो करण्याची घाई झाली, ओव्हर एक्साइटमेंट, आणि त्याचमुळे 1च्या बदल्यात 4 मिळालेले आहेत फलंदाज अजय पुराणिकला. चार धावा मिळत आहेत आणि 4ची वाढ होऊन आता धावसंख्येचा वेग वाढतोय आणि ताकद आहे अजयकडे. आणि आता बॉल ग्रिपिंग चुकली, नो बॉल. योगेश बहुरे यांच्याकडून चूक झालेली आहे. अजूनही दोन्ही संघ एकाच स्थानावर आहेत, कारण ज्या रनरेटने जायचं होतं त्याच रनरेटने सुरू आहे जंजिरा फायटरचा खेळ. शेवटचा बॉल पडता फ्री हिट आहे आणि फ्री हिट वर फायदा उचलता आला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर जितक्या धावा बनवायच्या होत्या तितक्या धावा बनवलेल्या आहेत आणि आता तितक्याच धावा पुढच्या 3 षटकांमध्ये बनवाव्या लागतील. 18 चेंडू 36. हा दूरवरचा म्हणजे खूप उंचीवरून, मला असं वाटतंय की बर्ड आय नाही, हा एरोप्लेन अँगल व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो या स्टेडियमचा. 30 यार्ड सर्कल प्रॉपर ओव्हल शेपचं आहे, पूर्ण ग्राउंड सर्कल शेपचं. 3 प्रेक्षक स्टँड, 2 साईड स्क्रीन, 1 कॉमेंट्री बॉक्स, 1 ट्रॉफी सेक्शन आणि 1 VIP डाईस, 2 प्लेअर डगआउट्स. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत. थँक्स टू प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट टीम, आमचे ड्रोन ऑपरेटर त्या सर्व गोष्टी तुमच्या समोर आणतायत. आणि लाईव्ह ड्रोन आहे, ही एक महत्वाची बाब. आता जे काय घडते तेच तुम्हाला त्या ड्रोन व्ह्यू मध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. योगेश बहुरे यांच्या षटकानंतर 4थ्या षटकासाठी बॉलर येत आहेत. आशिष सचिन भोसले आहेत का? जे दाजी आहेत ते सचिन भोसले. बॉलिंग ट्रॅकवर 18 चेंडू 36 ची गरज आहे. हे स्ट्रगल खत्म होने का नाम ही नहीं ले रहा. चैतन्य पवार स्वतःला प्रश्न विचारत असतील की आजचा दिवस मला कॅलेंडर मध्ये जाऊन लिहावा लागेल, काय चाललंय नेमकं माझ्या बाबतीत. हाय कॅलिबरचे ते खेळाडू आहेत. मागच्या सामन्यात सुद्धा ते 0वर बाद झाले, पहिल्याच बॉलवर बाद झाले होते आणि आता ते थांबलेत, पण तरी देखील त्या वेगानं तो स्कोर होत नाहीये. म्हणजे त्यांच्या त्या 8 बॉलचं प्रेशर अजयने रिलीज केलंय. ते 8 बॉल अजयने झेललेले आहेत आणि अजयने त्या स्ट्राईक रेटने खेळ केलाय म्हणून सिच्युएशन चांगली आहे जंजिरा फायटर्सची. जर अजय त्या वेगाने खेळला नसता
तर मग टेन्शन वाढलं असतं जंजिरा फायटर्सचं. सचिन भोसले बॉलिंग ट्रॅकवर. हा कन्सिस्टंट परफॉर्मर राहिलेला आहे सचिन भोसले. बॉल पोचतोय लॉंग ऑनला. मला अक्षय सोनुणेचं कौतुक करायचंय कारण ज्या शरीरयष्टीचा तो आहे पण तरी देखील डीप मध्ये त्याचं क्षेत्ररक्षण चप्पल राहिलंय. एकतर झेल त्याने उत्तम दर्जाचा टिपलाय सुद्धा उंच उडी घेत. तर कधी कधी प्रवाहाच्या विरोधात जाऊन तुम्हाला तो खेळ द्यावा लागतो तर तुम्ही तुमची ओळख बनवू शकता. अक्षय सोनुणे. फुल टॉस होता पण फायदा उचलता आला नाही अजय पुराणिकला. सिंगल कंप्लीट होते. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोचते 38 वर. 15 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. सामना आता पुन्हा एकदा योग्य त्या वळणावर येऊन पोहोचलेला आहे. जी वळणं प्रेक्षकांना पाहिजे असतात त्या वळणावर हा सामना येऊन पोहोचलेला आहे. आणि आता पाहूया या सामन्याचा निकाल नेमका कोणत्या बाजूने जातोय. हा नो बॉल आहे. साइड लाईन वर फूट लँड झालेला आहे त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट. हा नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. फर्स्ट कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट कॉन्टॅक्ट काउंट केलं जातं. तर आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. संधी आहे जंजिरा फायटर्सला. संधी आहे चैतन्य पवारला. सचिन भोसले ओव्हर द विकेटनं स्ट्रायकर सेंडला चैतन्य पवार. आता पवारची पॉवर पाहायला मिळाली. फ्री हिट वर ते फ्री झाले आणि लॉंग ऑन त्यांनी क्लिअर केला. आता त्यांचं ते स्ट्रगल संपलंय. फ्रस्ट्रेशन संपलंय. कॉन्ट्रीब्युशन मिळतंय 6 धावांचं. हाच मोका तर ते शोधत होते आणि तो मोका आलेला आहे आणि षटकाराची नोंद चैतन्य पवार देत आहेत. बघा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फोर्स केलाय. ताकद तर ऑलरेडी त्यांच्याकडे आहे आणि आता रिस्क कमी होती आणि आता निर्भीड फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. पण अजूनही देवगिरी ब्लास्टर्स सचिन भोसले हा चाणाक्ष खेळाडू आहे. स्वतः ऍडव्होकेट आहे त्याचमुळे अजूनही सिच्युएशनला कसं अॅनलाइज करायचं त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. धावसंख्या 45. पुढचा बॉल सचिन भोसले. यावेळेस पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत डीप विकेटचे सचिन भोसलेच्या चर्चेचा फायदा झालेला आहे. चैतन्य पवार होत आहेत बाद. षटकाराचं प्रत्युत्तर सचिन भोसले देत आहेत. पहिला धक्का टीम जंजिरा फायटर्स. आशिष यांनी तो झेल टिपलेला आहे. ताकद होती. स्ट्रोक योग्य होता पण एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं आणि अगदी मला असं वाटतं 2 ते 3 इंच आत तो झेल टिपलेला आहे. व्यवस्थित शरीराचं संतुलन राखताना मिस्टर खोकर यांनी. आणि त्यानंतर चैतन्य पवार यांचा खेळ संपलेला आहे. नवीन फलंदाज एंटर होत आहेत. ऋषी येत आहेत. ऋषी मुंडे. सकाळी ऋषीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. ऋषिकेश मुंडे स्ट्रायकर्स एंडला बॉलिंग ट्रॅकवर. सचिन भोसले सज्ज होत आहेत ज्यांनी विकेटचा शोध घेतलेला आहे. जो शोध इतरांना घेता आला नाहीये तो शोध सचिन भोसले यांनी घेतला. पण यावेळेस ऑन ड्राईव्ह मिड ऑन नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑनला. अक्षय बॉलवर पोहोचतील. बघा किती चपळ आहेत ते. एकाच ऍक्शन मध्ये नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो. मागच्या विकेट नंतर आता कदाचित नवचैतन्य पाहायला मिळेल देवगिरी ब्लास्टर्स संघामध्ये. धावसंख्या 46 झाले. शेवटचा बॉल बाकी. या चौथ्या षटकात 13 चेंडू 26ची गरज. सामना बॅलन्स्ड आहे. दोन्ही संघ सामना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत. सचिन तयार. बॉल हवेत आहे. संधी आहे अजय पुराणिकला बाद करण्याची. अक्षय सोनुणे यांनी प्रयत्न चांगले केले होते पण ते थोडे जास्त पुढे सरकले. ते पोचले होते पण म्हणतात ना की कधी कधी वेग कमी करावा लागतो पण तो वेग कमी झाला नाही आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झाली. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न योग्य होता. एलिव्हेशन जास्त मिळालंय पण बघा किती वेगानं ते बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाले पण थोडे पुढे सरकले. 12 चेंडू 24 धावा. सामना बॅलन्स्ड आहे. मी म्हणालो होतो की सामना कोणच सोडत नाहीये. ना जंजिरा ना देवगिरी.
दोघांना सामना आपल्या बाजूनं घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये ते प्रयत्न दिसतात. चला ओव्हर ब्रेक नको, ड्रिंक्स ब्रेक नको. चला या सूचना आम्हाला आयोजन समितीच्या वतीने येतात. प्लीज प्लीज चला 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 चला. क्षेत्ररक्षकांना एकत्र येऊ नका. 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. चला 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे म्हणजे पेनल्टी बसण्याची शक्यता वाढली. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. जो मोमेंटम आपण क्रिएट केलेला आहे तो मोमेंटम आता तुम्हाला जगायचा आहे. प्रेक्षकांना तो आनंद द्यायचा आहे. राहुल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा. पहिला बॉल फुलटॉस होतो. ऑनसाइडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक पोहोचतील डीप मधून पुढे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल पण त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना नकार दिलेला आहे कारण परफेक्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकदा वरती धावसंख्या पोहोचते जंजिरा फायटर्सची. 49 धावा. जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. जबरदस्त कॉन्टेस्ट या दोन संघांचं एकमेकांसोबत पाहायला मिळते. राहुल तयार. ओव्हर द विकेट. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचते डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. थोडे फंबल जरूर झाले होते पण त्यांनी स्वतःला सावरलं. थ्रो योग्य द एंडला. मिळते फक्त एकच धाव. जिंकण्यासाठी आवश्यकता 10 चेंडू 22 धावांची. 50 धावा पूर्ण झालेल्या जंजिरा फायटर्सच्या. 50 धावा. एक फलंदाज बाद. ड्रोन. चला ड्रोन जरा ड्रोन वर घ्या प्लीज. क्रुशियल मोमेंट. 22 ची गरज. 10 चेंडू 22 धावा. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल. हॅमर केलंय. क्षेत्ररक्षक डीपीड विकेटच्या पुन्हा एकदा व्यस्त होत आहेत. पुन्हा एकदा फक्त एकच धाव मिळते. आतापर्यंत राहुलने या षटकाला बऱ्यापैकी सांभाळलेलं आहे. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवलेलं आहे. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते म्हणजेच आशिष खोकर यांनी आतापर्यंत ते क्षेत्र सांभाळलेलं आहे. त्याचमुळे फलंदाजांना काही जास्त धावा मिळत नाहीयेत. धावा झाल्यात 51. आवश्यकता 21 ची. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 ची गरज. यावेळेस ऑन ड्राईव्ह. वेट अँड वॉच. आता नाही घेणार माघार. द्यायचंय मला माझ्या संघाला आधार. येतोय अजयच्या बॅट मधून षटकार. 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 ची गरज आहे. जरी मागचे 3 बॉल्स राहुल कोकाटे यांनी योग्य हाताळले पण या 4थ्या बॉलवर अजय पुराणिक जे कॅप्टन आहेत त्यांची फटक्यांची रेंज प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा राहुल बॉलिंग ट्रॅकवर. अजय पुराणिक साठी धावसंख्या झाली जंजिरा फायटर्सची 57 धावा. एक फलंदाज बाद. ऋषिकेशच्या 3 धावा. अजय पुराणिकच्या 38 धावा. 15 चेंडू. पुढचा बॉल राहुल कोकाटे. कटर्स आहेत. कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅक करून उपयोग होत नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलिंग पाथ मेंटेन केलेला आहे. आता राहुलला कळते की विकेटचा शोध घेण्याऐवजी डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. सोन्याच्या किमतीसारखा आहे आणि तो डॉट बॉल गोलंदाज राहुल कोकाटेच्या वतीने आलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. षटकात धावसंख्या 57. एक फलंदाज बाद. लास्ट बॉल. ड्राईव्ह केलं अलॉंग द ग्राउंड. किती धावा पूर्ण करतील ते पाहूया. सिंगल तर कंप्लीट केलं अक्षय सोनूने चुकले आणि त्याचमुळे 1च्या बदल्यात 2 धावा मिळाल्या. थ्रो नॉन स्ट्रायकर सेंडला. 2 धावा पूर्ण केले जातात. 5 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 59. एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. चला एकत्र येऊ नका. 6 चेंडू 13 धावा. वेळ किती झाले. चला पाण्याची आवश्यकता नसताना पाणी आतमध्ये घेऊन येत जाऊ नका. म्हणजे संध्याकाळीच का पाण्याची आवश्यकता लागली. प्रत्येक ओव्हरला पाणी येते. इतका पाणी आवश्यक आहे मान्य करतो. चला 3 मिनिटं. ओके मागे 6 मिनिटं बाकी होती. आपण मी चुकून तुम्हाला ती माहिती दिली. आता 3 मिनिटं बाकी आहेत. राईट. चला 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. ऋषी मुंडे ज्यांनी सकाळचं सत्र गाजवलं होतं संध्याकाळचं सत्र गाजवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी कोण येते. बॉलर नेम प्लीज. आनंद आहेत का. आनंद पाटोळे. आनंद पाटोळे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत शेवटच्या षटकासाठी. जिंकण्यासाठी 13 ची गरज. ऋषिकेश स्ट्रायकर्स एंडला. फुल टॉस मिस करतोय. स्क्वेअर ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. अजयला 1-1 धावेचं महत्व मोल किंमत ठाऊक आहे.
त्याचमुळे त्यांनी एकच्या बदल्यात 2 धावा पूर्ण केल्या. स्ट्राईक त्यांनी ऋषीकडेच ठेवली. 2 धावा वाढते. धावसंख्या पोहोचते 61. जिंकण्यासाठी 11ची गरज. बॉल शिल्लक 5. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं फुलटॉस आणि हा नो आहे. जास्त उंचीचा फुलटॉस आणि त्याचमुळे आता चूक झाली. या अगोदर फुलटॉस होता, चालून गेलं, पण इतक्या उंचीचा फुलटॉस जो वेस्ट हाईटच्या वर इम्पॅक्ट टाकणारा होता तो नाही चालणार. त्याचमुळे आता बोनस मिळालेला आहे. 3 धावांचा पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या पोहोचते 64. जिंकण्यासाठी आवश्यकता 8 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. देवगिरी ब्लास्टर्स ऋषिकेश 7 वर पोहोचलेत. अजय पुराणिक 40 वर. धावसंख्या 64. पुढचा बॉल आनंद पाटोळेचा ओव्हर द विकेटनं फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे आता बॉलवर पोहोचताय. सिंगल कंप्लीट. अजय पुराणिक स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. जिंकण्यासाठी आता 4 चेंडू 7 धावांची गरज. ऋषी मुंडे यांची सकाळची खेळी जी होती तुम्हाला आता थोड्याच वेळात प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. फॅन्टॅस्टिक बॅटिंग सकाळी त्यांनी खेळली होती. पण आता पाहूया अजय पुराणिक स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला ऋषी आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता 4 चेंडू 7 धावा. जंजिरा फायटर्स आनंद पाटोळे जबाबदारीचा स्वीकार करतात. शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. थोडंसं टेन्शन आहे, थोडंसं दडपण आहे. का असणार नाही, आपण शेवटच्या षटकावर आहोत. आपल्या षटकावर जेव्हा निकाल ठरलेला आहे तर मग टेन्शन येईलच. पण क्रिकेटची हीच मजा आहे. टेन्शन नसेल तर मग जिंकण्याची मजा काय. जिंकण्यासाठी 4 चेंडू 7ची गरज. पुढचा बॉल फुल लेन बॉल होता. क्लासिक, ट्रूली क्लासिक, फॅन्टॅस्टिक कव्हर ड्राईव्ह बाय अजय पुराणिक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. वेळ संपलेली आहे. चला टाइम संपले. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्या. षटकार आलेला आहे. सिक्सर. आणि अशा पद्धतीने स्कोर लेवल झालेला आहे. टीम जंजिरा फायटर्सने स्कोर मॅच केलेला आहे. जिंकण्यासाठी आता 3 चेंडू आणि आवश्यकता आहे 1 धावेची. 3 balls and 1 run required to win. अजय पुराणिक 1 man शो. 46 वर पोहोचलेले आहेत ते. 18 चेंडू 46 त्यांनी बनवलेले आहेत. अर्धशतकासाठी 4, जिंकण्यासाठी 1. आणि अर्धशतक नकोय, मला जिंकायचं आहे. आणि त्याचमुळे आता 1 धाव पूर्ण करून सामना जिंकलेला आहे जंजिरा फायटर्सने. अभिनंदन, अभिनंदन. हार्ड लक देवगिरी ब्लास्टर्स. चला पुढचे 2 संघ मैदानात ताबा घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अजय पुराणिकला. चला अजय, आपण लगेच यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि 4 दिवस समालोचन करण्याचा मौका आदरणीय सचिन डबळे सरांनी आमच्या कोर कमिटी मेंबर्सने दिलेला आहे. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. अशीच कौतुकास्पद स्पर्धा, प्रशंसनीय स्पर्धा दरवर्षी तुमच्या भेटीला येणार आहे. वर्षातून 2दा.